बोल रिद्धी, काय झालं? हॅलो माधव दादा, तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकर या. काय झालं रिद्धी, तू का रडतेस? दादा, जिजूंची तब्येत खूप बिघडत चालली आहे. ते खूप विचित्र वागतायत. मला भीती वाटतेय. इथे कोणीच नाहीये. तुम्ही प्लीज लवकर निघा. तू घाबरू नकोस, मी लगेच निघतोय. अहो मिस्टर कौर, आज रविवार आहे, लक्षात आहे ना की आज पण देश सेवा येते. गुन्हेगारांना सुट्टी नसते राणी. पण आज मी लवकर येणार आणि आपण आज रात्री मूवी डिनर. ओके ओके. मम्मा पप्पा लवकर आहे ना? मला आईस्क्रीम पाहिजे. तुला आईस्क्रीम, चॉकलेट आणि बरंच काय. ओके, बाप्पाला बाय कोण म्हणणार? बाय. बाय परी. साळवे, फाईल तयार आहे ना? साहेबांसमोर प्रेझेंटेशन आहे, चूक नकोय मला. ऑलरेडी फाइल्स. हॅलो. अरे बाप रे, किती आत्ता? बर बर, ठीक आहे. साहेब, शास्त्रीनगर म्हणून 3 मुलं गेले. खूप लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, तर आपल्याला जावं लागेल तिथे. हॅलो. हॅलो हॅलो माधव, आपली परी घरात कुठेच दिसत नाहीये. तो माझा पहिलाच बळी होता. माधव, तुला माहितीये का तू काय केलं ते? तुझ्यामुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला तुझ्या ऑपरेशन दरम्यान. बाहेर काय चाललं तुला माहितीये का? सोशल मीडियावाले लोक, मानवाधिकार आयोगाचे लोक हे धारेवर धरतील पोलीस डिपार्टमेंटला. सर, तुम्ही पूर्ण रिपोर्ट रिपोर्ट गेला खड्ड्यात. तुझ्यामुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू झालाय. तुझ्यावर डिपार्टमेंटल कारवाई होईल, तुला सस्पेंड केलं जाऊ शकतं आणि तू तुझा रिव्हॉल्वर साहेबाकडे जमा कर. सर, जर मी वेळेवर पोहोचलो नसतो ना, तर आज वेगळंच काहीतरी झालं असतं आणि आज आपण त्या बाईची मानवाधिकार चर्चा नसती केली.
तर त्या 5 निष्पाप मुलांचे डेड बॉड्या सापडल्या असत्या. अनर्थ घडला असता, खूप मोठा अनर्थ घडला असता सर. मी जे केलं त्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी केलं. आता तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. दीपा, बाई, दीपा, दीपा, बाई. अय दीपा, दीपा, चल तू, चल 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 चल. गाडी
दिसत नाही. ही अन्वी कुठे आहे? तिचा नवरा मरता येतं, ती का दिसत नाहीये? ताई मगाशीच बाहेर गेलीये. आलेत तुम्ही दादा? मी तुमचीच वाट बघत होते. अन्वी कुठे होतीस तू? माधवसाठी डॉक्टरना बोलवायचं ना. डॉक्टर कशाला? हे आजार पण थोडीच आहे. तसंही हल्ली मंदार खूप नाटक करायला लागले. ताई काय बोलतेस तू? झाला शांत. म्हणलं ना हल्ली नाटक करायला लागलं. सर्व मी काय करते आणि काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब. दीपा आठवते ना? माधव, माधव, तुझ्यामुळे माझी बायको मेली. मी त्याचा बदला घेणार, तुझ्या परिवाराला संपवणार.